मातीची बॉटल आहे आणि तिला असं यांनी कलरिंग केलेलं आहे. हे बघा किती सुंदर वाटते. नक्षी हे बघा, हे बघा किती सुंदर आहे. याचं झाकण बघा किती सुंदर आहे. हे बघा असे. तर इथे ते बनवतात ते लोक. इथे बघा मटके आहेत खूप. हे बघा चिनी मातीची ही. फ्रेंड्स आपण आलोय घाडा सर्कलच्या अगदी बाजूला. तर इथून येताना मला हे मटक्यांचं पूर्ण शॉप दिसलं. तर मटके आणि नर्सरी दोन्ही पण आहे इथे. तर मी तुम्हाला आधी दाखवते याची व्हरायटी किती आहे. तर मटके बघा तुम्ही. तर हे बघा वेगवेगळ्या आकाराचे मटके आहेत आणि नळवाले आहेत आणि विदाऊट नळवाले पण आहेत. तर यांची प्राईस किती आहे हे विचारूया आणि किती लिटरचे आहेत हे विचारूया आपण. तर हे बघा इथे भरपूर मटके आहेत आणि आता असे बनवून इथे सुकायला पण ठेवलेले आहेत. हे बघा अगदी घाडा सर्कलच्या बाजूलाच आहे. तर मटक्यांशिवाय इथे कुंड्या पण आहेत. मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत ज्या आपण गार्डनिंग करतो ना त्यासाठी अशा लावण्यासाठी व्यवस्थित झाडाच्या मोठ्या आणि अशा मजबूत आहेत कुंड्या. तर हे बघा हे बघा. आणि हे मटके विकताना असं चेक करतात मटका कुठून लिकेज आहे का नाही. आणि मग मटका लिकेज असेल त्यातून पाणी आलं तर मग तो मटका वापस ठेवतात आणि नवीन मटका देतात. तर आता भैया चेक करतोय मटका लिकेज आहे का. कैसा आहे भैया ये है लिकेज. हे बघा तर हे नाही आहे लिकेज. तो व्यवस्थित चेक करतोय. हे बघा चिनी मातीची खूप भांडी आहेत आणि मीठ वगैरे ठेवायला. तर हे बघा यांचा आकार बघा केवढा मोठा आहे. म्हणजे 3-4 किलो 5 किलो पण राहील एवढं. तर हे बघा पिगी बँक आहे. हे बघा बॉटल्स बघा किती सुंदर आहे मातीच्या. आणि इथे हे पिगी बँकच आहे. हे बघा तर हा डायरेक्ट फोडावा लागेल. तर हे बघा अशा प्रकारे पण आहेत जे आपण कुठे कॅरी करू शकतो मातीचे. हे बघा, हे बघा किती सुंदर आहे. याचं झाकण बघा किती सुंदर आहे. हे बघा असे. तर इथे ते बनवतात ते लोक. तर इथे बघा मटके आहेत खूप. हे बघा चिनी मातीची ही पूर्ण हे ठेवायला मीठ वगैरे ठेवायला. याचा आकार बघा किती सुंदर आहे. तसंच आपण हे पूजेसाठी वगैरे वापरतो ना. तर हे आहे. हे बघा कढाई मातीची कढई आहे बघा किती सुंदर आहे. आणि इथे पुढे नर्सरी आहे तर त्याची खतं वगैरे आहेत. त्या बियाणे वगैरे आहेत तर ते पण देतात. तर भरपूर बिझी आहे ते बघा. सगळे चेक करून देत आहेत ते माठ. कारण ते कायम गर्दी असते, भरपूर गर्दी असते. आणि ते बघा इथे अशा कुंड्या आहेत माठ बनवलेल्या आहेत आणि व्हरायटीज बघा. मातीची बॉटल आहे आणि तिला असं यांनी कलरिंग केलेलं आहे. हे बघा किती सुंदर वाटते. नक्षीकाम बघा किती सुंदर केलेलं आहे. हे बघा आणि आतमध्ये अशी. भाभी ये कितने लीटर का बॉटल है. 1 लीटर है. साफ कैसे करने का. ब्रश से नॉर्मल ना. तो नॉर्मल बॉटल साफ करायचा ब्रश असतो त्याच्याने हिला क्लीन करायची. तर या इथे क्या इसका प्राइस क्या है भाभी. 150. हे बघा हे जे मटके आहेत ना 20 लीटरचे मटके आहेत. और 25 लीटर जाएगा. कौन सा कलर वाला. हाँ कलर. हे बघा हे कलर वाले आहेत ते 25 लीटरचे आहेत. आणि हे जे आहेत ना हे 20 लीटरचे आहेत. 15 लीटर है. अच्छा तो भाभी 15 लीटर का प्राइस कितना है. 250. और 20 लीटर का. वो 300. और 25 लीटर का. 25 लीटर के आपके 400 पड़े. 400. तर 25 लीटरचे 400 फ्रेंड. तर आणि ते व्यवस्थित हे बघा असे चेक करून देतात मटके. डायरेक्ट नाही देत. म्हणजे त्यातमध्ये पाणी ओतून वगैरे चेक करतात कुठून लिकेज आहे का आणि मग ते करून देतात. तर भाभी यहाँ पे मिट्टी रखिए क्या काम है इसका. क्या क्या करते हैं. अभी पौधा लगाते हैं वो पौधा में काम लगते हैं. अच्छा तो इसलिए आप यहाँ पे मिट्टी है ऐसे करके वो रखते सब हैं. खाद उद अभी डाल के वो तैयार. खाद वगैरह डाल के. तो भाभी इसका टाइमिंग बताइए दुकान का. कितने बजे से शुरू होता है कितने बजे बंद होता है. 10 बजे बंद होता है. और सुबह कितने बजे शुरू होता है. पानी डालना पड़ता है तो 5 बजे से चालू ही रहता है. तर गाई सकाळी 5 वाजता पण खूप मेहनत करतात. 5 वाजता दुकान यांचं चालू असतं ते रात्री 10 वाजेपर्यंत. अच्छा तर भाभी आप यही रहते हो. हाँ यही. ओके. तर गाईचे इथेच राहतात तर त्याच्यामुळे. तर हे बघा व्हरायटीज बघा मटक्याचे आणि मातीच्या भांड्यांचे.
तर या इथे पण एकदा तरी नक्की भेट द्या. आपने फिक्स कर देगा तो वो देखभाल कर. तर गाईज हे तुमच्या घरी येऊन जर कोणाला गार्डन बनवून घ्यायचं असेल तर हे तुमच्या घरी येऊन सगळं फिक्स करून देणार गार्डन, आणि प्रत्येक महिन्याला येऊन त्याची केअर करून देणार की कसं त्यांना फिक्स करायचं कसं वगैरे. तर हे सगळं तुम्हाला सांगणार. ही बॉटल आहे पाण्याची, मस्त कन्सेप्ट आहे. हा बघा, आता हा दुसरा पॉट आणलेला आहे. तरी बघा अशा मटकी टाईप आहे, हंडी टाईप आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. तर हा पण तसाच करायचा ना, पाण्यामध्ये भिजत ठेवायचा 2 घंटा. 2 घंटा. तर हा मटन, चिकन, भाजी काहीही बनवू शकतो. आणि पण तेवढा हे बघा ह्याच्यामध्ये चिकन, मटन, भाजी तुम्ही काहीही बनवू शकता. आणि हेवी आहे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये तुम्हाला ना लहान साईज वगैरे अवेलेबल होऊन जाईल. फक्त 2 तास पाण्यात भिजवायला विसरू नका. हे मटकी टाईप आहे. तर हा जास्त कशाला यूज करतात? पानी में अगर आप दही भी जमा सकते हैं, इसमें खाना भी पका सकते हैं. दोनों. पर ये भी आप कर सकते हैं. खाना बनाने के आप खाना ही बना सकते हैं. अगर दही जमा है तो दही जमा अभी जाना पर ये फूटेगा नहीं, गरम रखा तो नहीं. पक्का ना? क्या प्राइस है इसका? ये 220 रुपये. अच्छा, मटक्या आहेत. ये किस चीज के लिए यूज करते हैं? ये भी दही जमाने का डिजाइन वाला है ये. अच्छा, दिखा. दही जमाने. हे बघा असं आहे, फक्त त्याला ना डिझाईन केलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही दही. ये इसका क्या प्राइस है? ये वाला 180 रुपये. 180. कम ज्यादा होगा ना? हे बघा किती सुंदर आहे. बेटा इसके बारे में बता जरा. ये मट्टी का कढ़ाई है. कढाई आहे. वाव, खूप सुंदर आहे. बघा असे हँडल आहे त्याला, आणि व्यवस्थित असे मजबूत असे जॉईंट केलेत. हे प्लास्टिक आहे ना? ये प्लास्टिक है आपको. हाँ. ऐसा मट्टी है पूरा. पूरा मट्टी पूरा आहे. मट्टी है. आणि त्याला लीड पण आहे. रख दे. वाव, खूप सुंदर आहे. तर ये क्या प्राइस आहे? ये 350 रुपये. कम ज्यादा होगा. कम ज्यादा. हो का? आणि हे बघा हे सेम आहे. हे लाल मातीचं आहे. हे काला मिट्टी और लाल मिट्टी में क्या फर्क रहता है? ऐसा कुछ नहीं. कोई कोई कलर मांगता है, कोई कोई कलर के लिए. कलर के लिए बस. अच्छा, त्या आकारामध्ये आहे. मटकी आहे, सेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एक तर व्हेज बनवा किंवा नॉन व्हेज, कारण त्याच्यामध्ये हे बना सकते हैं. बना सकते. बना सकते. अच्छा, व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवू शकता. तसंच त्यांच्या मग इकडे मोठी मटकी पण आहे, थोडी अशी ब्रॉड आणि पसरट आहे. ही बघा. तो ये क्या रेंज में आएगा बेटा? ये आपको 450 रुपये. 450. तर प्राइस इथे कमी जास्त करून मिळेल. हे बघा, हे ना प्लास्टिकचे आहेत. फक्त हा ना 2 तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवायचं आहे. आपल्याकडे असे मटके पण आहेत, असे वाले पण आहेत. तर आता थंडीचे दिवस आहेत तर प्राइस थोडी कमी जास्त करतील व्यवस्थित. उन्हाळ्यामध्ये एवढी नाही होत. तर तुम्ही आताही घेऊ शकता. हे बघा, यांचं ओव्हरऑल असं नर्सरीचं शॉप आहे, म्हणजे नर्सरी रिलेटेड पण इथे गोष्टी मिळतात. बघा, तसं इथे मातीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स आहेत, अशा कुंड्या आहेत. हे बघा, खूप सुंदर सुंदर आहेत. तर लास्ट टाइम मी इथला व्हिडिओ केलेला, आणि आता इथे आणखी भरपूर छान छान अशी व्हरायटी आलेली आहे कुंड्यांची वगैरे. छान अशी भांडी वगैरे मिळतात इथे. ही बघा, अशी तुम्ही तुमच्या दारामध्ये. ये क्या है? वो पक्षी को, ये वाला पक्षी को पानी पिलाने का है. इसमें आप बी उगाइए, कुछ काम का आता है. पक्षी उसकी का ये करने का. मतलब पंछी के लिए इसमें खाना डालेंगे, पानी डालिए, कुछ भी डालिए इसके लिए. अच्छा, चिनी मातीच्या बरण्या आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या आहेत, लहान मोठ्या. प्राइस कमी जास्त करून देतात इथे व्यवस्थित. हे बघा, आणि तुळशी वृंदावन आहेत, अशी मटकी आहेत, भांडी आहेत. हे बघा, इथे मातीची अशी ना झाकणं आहे. आता यांचं ना मागे असं साठा करून ठेवलेला असतो. ह्यांचं शॉप आहे ना, तिकडून असं मागे यांच्या बॅक साईडला असं हे बघा सगळा साठा करून ठेवलेला आहे. झाकण, मटके वगैरे. ते बघा, अशा कुंड्या वगैरे असं सगळं व्यवस्थित इथे ठेवलेलं असतं त्यांचं. हे बघा, असं ग्रासचं पण करून ठेवलेलं असतं. ते जे लॉन असतात ना, लॉन बनवतात तेव्हा हे ग्रास असतात ना, नकली ग्रास आहे ना, हे असली ग्रास आहे. अरे बापरे, हे बघा असली ग्रास आहे. हे असं ना तुम्हाला पूर्ण अंथरून देणार तुमच्या लॉन मध्ये, गार्डन मध्ये. तर एकाची प्राइस आहे 180 रुपये. तर ते पण इथे बनवून मिळतात.